रोजच्या रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा अगदी सोप्या आणि छोट्या 5 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आणि अगदी छोट्या छोट्या रोजच्या काढण्यासाठी. बघा एक तुऱ्याप्रमाणे आकार मी काढून घेतलेला आहे. जी पहिली रांगोळी आहे त्यामध्ये आणि वरती एक फूल काढून घ्यायचं आहे बघा गोल गोल पाकळ्यांचं. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे बघा. खालच्या बाजूला एक आडवी रेष मारून घ्यायची आहे. आता एक फांदी आपण काढून घेणार आहोत बघा फुलाच्या वरच्या बाजूला. छोटी छोटी पानं काढायची आहेत. गोल आकाराचीच पानं काढलेली आहेत. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. अगदी रोजची रांगोळी आहे तर अगदी छोटीशी काढायची आहे बघा. पुढे टोकाला एक पान काढून घेतलेलं आहे आणि या फुलाला तुरा काढायचा आहे. त्यामुळे आणखी एक सुंदर लुक येतो बघा फुलाला. त्या खालच्या बाजूला जी आपण आडवी रेष काढलेली आहे तिथे सुद्धा आपण एक डॉट देऊन घेणार आहोत. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरलेला नाही. थोडंसं व्हाईट आणि लाल रंग टाकून घ्यायचा आहे थोडंसं आणि फुलांमध्ये पानांमध्ये सफेद रंगच भरून मध्ये एक एक हिरव्या रंगाने रेष मारून घेतलेली आहे बघा. मध्ये मी एक हिरव्या रंगाने रेष मारून घेतली. सर्व पानांमध्ये हिरव्या रंगाने रेष मारून घेतलेली आहे. आता खाली जी आपण आडवी लाईन काढलेली आहे तिथे त्या रेषेवरती हिरवे डॉट द्यायचे आहेत आणि खाली आपण एक लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे बघा. आता इथे आपण हिरवे जे डॉट दिलेले आहे त्याला पानांचा आकार थोडासा देऊन घेणार आहोत काडीच्या मदतीने. मध्ये एक पिवळ्या रंगाने रेष मारून घेतली बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. मध्ये जो तुरा आपण काढलेला आहे तिथे निळा रंग भरून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. तर इथे मी एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तर जे आपलं शुभचिन्ह असतं ना ते काढायचं आहे मध्ये बघा. स्वस्तिक मी काढून घेतलेलं आहे. आता दोन्ही बाजूला आपण जे आपण शुभचिन्हाच्या बाजूला रेषा मारत असतो ना त्याप्रमाणे रेषा मारून घ्यायच्या आहेत. सरळ रेषा मारायच्या आहेत. दोन्ही बाजूला मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता जे कडेची रेष आहे तिथे आपण एक छोटंसं कमळाप्रमाणे एक फूल काढणार आहोत बघा. तर कमळ काढलेलं रांगोळीमध्ये खूप शुभ मानलं जातं बघा. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते. आता खाली आपण 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घ्यायचा आहे. तर फुलामध्ये थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे बघा. जास्त काही कलर भरायचा नाही. रोजची रांगोळी आहे तर थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. मध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत. लाल आणि पिवळ्या रंगाचे स्वस्तिक काढलेले आहे तिथे सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता खाली ज्या आडव्या रेषा मारलेल्या आहेत तिथे आपण लाल पिवळ्या रंगाचे आणि हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. फुलांना तुरेसुद्धा बाजूने काढून घेतलेले आहेत बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होऊन जाणारी ही रांगोळी आहे. रोजची देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा उंबऱ्यासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर उंबऱ्यासमोर काढायची असेल तर दोन्ही बाजूला अशा छोट्या छोट्या रांगोळ्या काढायच्या आहेत उंबऱ्याच्या. मधोमध न काढता दोन्ही साईडला 2 अशा सारख्याच रांगोळ्या काढायच्या आहेत. त्यामुळे ह्या रांगोळी अगदी सुंदर दिसेल बघा. तुम्ही उंबऱ्याच्या बाजूला दोन्ही बाजूला 2 जर अशा रांगोळ्या काढल्या तर बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. ज्या कडेची रेषा आहे तिथे आपण पानांप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे. आता पुढची रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. आता इथे मी 2 उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूला आपण फुलं काढून घेणार आहोत. तर फुलं सुद्धा सोप्या पद्धतीनेच बघा. गोल गोल पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. 4-4 पाकळ्यांचीच फुलं मी इथे काढलेली आहेत. दोन्ही रेषांच्या बाजूला सारखीच फुलं काढायची आहेत बघा. जे आपण 2 रेषा दिलेल्या आहेत ना दोन्ही रेषांच्या बाजूला आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. आता फ्री हँड रांगोळ्या आहेत. आपल्या कल्पनेला जसे आकार सुचतील त्याप्रमाणे हे आकार काढायचे आहेत बघा. मी दोन्ही बाजूला फुलं काढून घेतलेली आहे. थोडासा आकार इकडे तिकडे गेला तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा रांगोळी खूप सुंदर दिसते. तर फुलाच्या दोन्ही बाजूला तुरे काढून घेतलेले आहेत बघा. किंवा थोडासा फांदीप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. ते डॉट थोडेसे मागच्या बाजूला ओढून घेतले काडीच्या मदतीने.
आता खाली एक आडवी रेष मारून घेतलेली आहे बघा. त्यावरती आपण एक लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. थोडासा फुलाप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे मी. आता फुलामध्ये आपण निळा डार्क आणि लाईट करून रंग भरून घेणार आहोत. तर थोडासा वेगळा रंग भरलेला आहे बघा. मी नेहमीच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा रंग ह्या रांगोळीमध्ये भरलेला आहे. अगदी फुलपाखरं असतात ना त्याप्रमाणे ही रांगोळी दिसते बघा. अगदी आणि पटकन होणारी आहे, जास्त काही वेळ लागत नाही. आता ही रांगोळी तुम्ही रोजची देवासमोर, तुळशीसमोर किंवा उंबऱ्यासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होऊन जाणारी आहे. तर मध्ये ज्या रेषा आहेत त्या लांब आणि आखूड रेषा करून घेतलेल्या आहेत आणि त्यावरतीही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. तर जे आपण फांदीप्रमाणे पुढे आकार काढलेले आहे तिथे थोडंसं आपण फुलांच्या पाकळीप्रमाणे आकार दिला आहे आणि टोकाला आहे ते पान काढलेलं आहे बघा. फायनल लुकसुद्धा सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपीच आहे बघा. रांगोळी सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत तुम्हाला रोजच्या काढण्यासाठी. आणि अगदी डेमोसुद्धा मी व्यवस्थित दिलेला आहे की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. आता इथे आपण 3 सरळ रेषा मारून वरती एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. थोडासा काडीच्या मदतीने व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे. आता आपण त्याचे समोर जो तुरा काढलेला आहे त्याच्या समोरच्या बाजूला एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. आता बघा डॉट देऊनच फूल काढलेलं आहे. बोटाच्या मदतीने थोडंसं मागच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. मध्ये थोडेसे हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. त्यामुळे पानांवरती फूल आहे असं आपल्याला भास होतो बघा. आणि लाल रंगाचा डॉट देऊन थोडासा पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता बाजूनी आपण छोट्या छोट्या फांद्या काढणार आहोत बघा. मागच्या बाजूला जो तुरा आपण काढलेला आहे ना त्याच्या मागच्या बाजूला छोट्या छोट्या फांद्या काढून घ्यायच्या आहेत बघा. मी छोटे छोटे 4 फांद्या काढून घेतलेल्या आहेत. आता तिथे वरती आपण छोटी छोटी पानं सफेद रंगानेच काढणार आहोत. डॉट देऊनच काडीच्या मदतीने आपण काढून घेणार आहोत बघा. मी डॉट दिलेले आहेत. तर काडीने आपण फक्त पुढच्या बाजूला ओढून घ्यायची आहेत ती पानं. त्यामुळे पानाप्रमाणे एक आकार होऊन जातो बघा. मी पुढच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता पानाचे इथे लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. पानामध्ये थोडेसे हिरव्या रंगाची रेष मारून घेतली. आता खाली ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती आपण सफेद रंगाने डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता जी शेवटची रेषा आहे तिथे बघा खालच्या बाजूला गोल आकार फिरवून घ्यायचे आहे आणि मध्ये आपण एक हळदी कुंकाचा डॉट देऊन घेणार आहोत किंवा लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. आणि जे गोल आकार काढलेले आहे त्यामध्ये निळा रंग भरायचा आहे बघा. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. अगदी पटकन होऊन जाणारी आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे बघा. एक सरळ रेष मारायची आहे आणि खालच्या बाजूला आपण उलट आणि सुलट करून आपला इंग्रजी 6 अंक असतो ना, 6 अंक आहे ना, त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. जे पोटांचे डॉट आहेत ते वरती काढून घ्यायचे आहेत बघा. अगदी सोपी आहे हे लक्ष्मीची पावलं. आता खूप साऱ्या ताईंची कमेंट येते की तुम्ही वेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं दाखवा. तर मी नक्कीच प्रत्येक व्हिडिओमध्ये एखादा तरी व्हिडिओ लक्ष्मीच्या पावलांचा टाकतच असते. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता. सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की तुम्ही एकदा भेट द्या. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या टाकलेल्या असतात बघा आणि अगदी पटकन होणारे असतात रोजच्या काढण्यासाठी. रोज मी व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 5, 6, 3, 4 अशा रांगोळ्या नक्कीच असतात. नक्की बघा आणि छोटीशी का होईना रांगोळी नक्की दरवाजासमोर काढा. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते सुद्धा सांगा. माझ्या काही चुका असतील त्यासुद्धा तुम्ही अगदी हक्काने मला सांगू शकता. बऱ्याच ताई माझ्या चुका झालेल्या असतात त्यासुद्धा नक्की सांगतात. तर त्यामुळे काय होतं की जे काही चूक आपली झालेली आहे त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो बघा. आता जेव्हा आपण रांगोळी काढत असतो त्यामुळं रांगोळी काढत असताना एवढं काही लक्षात येत नाही की काय चुकलेलं आहे आपलं. तर तुम्ही तर नक्की जर मला बघून सांगितलं की हां ताई तुमचं हे चुकलेलं आहे तर नक्की मी त्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सुधारणा करेल. बघा तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुमच्या मैत्रिणींना या रांगोळ्या शेअर करा. रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर काढा बघा. खालच्या बाजूला मी कमळ काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूला फुलं काढून घेतलेली आहेत बघा. तर अशाच नवीन रांगोळीसाठी, रांगोळी बघण्यासाठी
आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.